जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवल्याबद्दल कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने जागतिक शांततेसाठी 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संत तुकारामनगर येथे रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जागतिक संघर्षामुळे अनेक देशांमध्ये आर्थिक आणि सामाजिक संकट निर्माण होत असून लाखो नागरिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व देशांनी पुढाकार घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भोसले यांनी केलं आहे. या रॅली दरम्यान युद्धात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. बघितलं तर 2-3 दिवसापासून जर बघितलं तर युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र भारतात शांतता आहे. काही लोक सुद्धा आपले तिकडे आकडे त्यांना सुद्धा आणण्याचं काम चालू आहे. काय सांगा? इस्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला अटॅक केला. देशाचे पंतप्रधान अमेरिका असेल, इस्रायल असेल, सर्वच राष्ट्रांचा एकोपा राहावा, सर्व जगात विश्वामध्ये शांतता राहावी म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये इस्रायलनं केलेला दुर्दैवी अटॅक आणि अमेरिकेचा त्यामध्ये असलेला सहभाग, त्यामुळे संपूर्ण जगामध्ये अशांतता, युद्धसदृश परिस्थिती, सर्वसामान्य भयभीत झालेला आहे. जी राष्ट्र आखातामधली श्रीमंत, तिथे आज अवस्था भयानक झालेली आहे. आणि अशा सगळ्या भयभीत जागतिक परिस्थितीमध्ये जे भारतीय आखातामध्ये अडकलेले आहेत, ते मुस्लिम असू द्यात, हिंदू असू द्यात, ख्रिश्चन असू द्यात, कुणी असू द्यात, त्या सर्वांनी आज भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना हाक मारली की आम्हाला इथून बाहेर काढा. गेली 2 दिवसामध्ये धर्म न पाहता मानवता पाहून हजारो अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात सरकार यशस्वी झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यापासून गेली 15 वर्षामध्ये अनेक देशांमध्ये युद्ध झाली, परंतु भारतामध्ये जी अमन शांतता आहे, त्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय धोरण, त्यांनी निर्माण केलेले, प्रस्थापित केलेले संबंध, त्यामुळे केंद्र सरकारचं आम्ही मनापासून कौतुक करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे आभार मानतो की आज टीव्ही चालू केले बरोबर ज्या पद्धतीने मोठमोठी शहरं, ज्या ठिकाणी लक्ष्मी वास करत होती, गगनचुंबी इमारती सगळ्या मिसाईलच्या बॉम्बच्या हल्ल्यामध्ये स्मशान झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज आमचा भारत देश अमन आणि शांतीची चैन घेत आहे, आनंद घेत आहे. याचं श्रेय भारत देशाच्या केंद्र सरकारच्या डिप्लोमसीला आहे, आंतरराष्ट्रीय सौहार्दपूर्ण धोरणाला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा देशातल्या करोडो श्रमिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार मानतो की नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे आज आपण
सगळे आनंदात आहोत. त्यामुळं ईश्वराला प्रार्थना आहे, जे काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आता थांबावी आणि सर्व जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, हा या देशाचा संदेश, भारत देशाचा सर्वत्र जावा, हीच ईश्वराला प्रार्थना करेन. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचे धन्यवाद.